नागपूरच्या धर्तीवर जालन्यात झोपडपट्टी धारकांना मिळणार पीआर कार्ड. महसूल मंत्री बावनकुळे यांचं आश्वासन. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मागणीनंतर पीआर कार्डचा मार्ग मोकळा. भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष. जालन्यातील झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड भेटला पाहिजे. झोपडपट्टी धारकांना रोड, नाली, रस्ते, लाईट सगळं काही असून सुद्धा पीआर कार्ड नसल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही. म्हणून त्या झोपडपट्टी धारकांना पीआर कार्ड उपलब्ध करून द्या अशी मागणी भाजपाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका ऑनलाईन मीटिंगमध्ये मंत्री बावनकुळे यांनी त्या झोपडपट्टी धारकांना नागपूरच्या धर्तीवर पीआर कार्ड दिले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि युवा नेते अक्षय गोरंट्याल यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. तर महसूल मंत्री बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर झोपडपट्टी धारकांच्या पीआर कार्डचा मार्ग मोकळा झाला. तर गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे यांचे आभार व्यक्त केले आहे. दुसरा पीआर कार्डबद्दल मी बोललो की टोटल आपल्याकडे 42 झोपडपट्ट्या आहेत. एक फॉरेस्टमध्ये बसलेली, बाकी झोपडपट्ट्या महसूल असेल, नगरपालिकाची जमीन असेल, महाडोल असेल, अशा जागावर हे झालेले. आणि गेल्या 40 वर्षापासून हे झोपडपट्टी आहे. पण आता झोपडपट्टी राहिलेली नाही. आता ते सिमेंट काँक्रीटचे घर झालेले. तिथं आपण रोड देतो, नाली देतो, पाणी देतो, MSCB लाईट देते, म्हणजे सर्व आहे. पण त्यांना पीआर कार्ड नाही. पीआर कार्ड नसल्यामुळे काय होतं, त्यांना लोन असेल किंवा आता मोदीजीचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर द्यायचं, ते घरकुल भेटत नाही. असे जे मुद्दे ते आम्ही व्यवस्थित मांडलेत. मग सन्माननीय बावनकुळे साहेबने त्याचा एक रस्ता काढला की जसं नागपूरमध्ये 50,000पेक्षा जास्त पीआर कार्ड त्यांनी दिलं रेग्युलराईज, त्याप्रमाणे आम्ही करून द्यायचं त्यांनी आश्वासन दिलं. आम्ही म्हटलो साहेब आपण जे त्यांचा धन्यवाद व्यक्त केलं. पण सर्वे म्हणजे फर्स्ट स्टेज काय असतो, यात सर्वे झाला पाहिजे. जेव्हा सर्वे होईल तो आपल्याला माहीत पडेल की 50,000 आहे की 70,000 आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी DBDC किंवा त्यांच्या खात्यातून ते देण्यासाठी त्यांनी हमी भरलेली. हा दिवस आज ऐतिहासिक क्षणाचा दिवस आहे. 40 वर्षापासून जालन्याचे झोपडधारी लोक हा पीआर कार्डसाठी लढा देत आहे. मला वाटतं या लढाला आजपासून सुरुवात झाली. याला यश, याला त्यांना न्याय देण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे. आणि लवकरच लवकर हे जेवढं 42 सलम आहेत त्यांना पीआर कार्ड देण्याची तयारी होणार आहे. आज कशा पद्धतीने साजरा करताय काय आणि सन्माननीय महसूल मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टर आणि जे सर्व जिम्मेदार अधिकारी होते आणि बावनकुळे साहेब सोबत त्यांचे सेक्रेटरी सर्व उपस्थित होते. आणि म्हणजे ज्यांच्या हातात हे कारवाई असतात ते सर्व उपस्थित होते. आणि त्यामुळे हे 100% झोपडवासियांचं स्वप्न पीआर कार्डचं पूर्ण होणार आहे. त्यासाठी हा जल्लोष आहे. आणि मी बावनकुळे साहेबांचा मनात शत आभार मानतो. आमचे पार्टीचे सन्मान्य देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा बी आभार मानतो. रवींद्र चव्हाण साहेबांचा आभार मानतो. माझ्या रावसाहेब दानवेशी बोलणं झालं ते फॉरेनमध्ये, ते पण त्यांचाही धन्यवाद व्यक्त. मी आमदार बबनदादा लोणीकरचा आभार मानतो. आमदार संतोष दानवेचा आभार मानतो. आम्ही आमदार नारायण कुचे यांचा आभार मानतो की या सर्वांनी या मीटिंग झाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता जे म्हणतात ते पूर्ण झालं पाहिजे. ते प्रयत्नाला आतापर्यंत यश आलेलं आहे.